तर पुरुषांमध्ये सुद्धा कोणी अवधूत असतात. बर. अवधूत म्हणजे काय असतं की अशी एक स्थिती असते, अशी एक अवस्था असते, ज्या अवस्थेला लोक त्यांना अवधूत म्हणतात. अवधूत म्हणजे काय, तर समोरून तुम्हाला तो गोंधळलेल्या परिस्थितीत दिसेल, पण आतून तो ब्रह्मलीन असेल, म्हणजे तो ब्रह्माशी कनेक्टेड असेल आतून, पण तो त्याला ओळखता येत नाही. म्हणजे दत्तात्रय महाराजांचं स्वरूप अवधूत आहे. म्हणजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. करेक्ट ना. बरोबर. परमहंस आणि परिव्राजकाचार्य हे जर आपण विचार केला तर परमहंस म्हणजे काय, तर तो प्रत्येक स्थितीमध्ये स्वतःला जो आहे तो नियमात बसत नाही, पण नियम तोडत पण नाही. लक्षात ठेव. बर. तो कुठल्याही नियमात बसत नाही, पण कुठल्याही नियमात तो नियम तोडतही नाही. दोन्ही याच्यामध्ये आहे. लक्षात ठेव. श्वासांवरती पूर्णपणे कम्प्लिटली नियंत्रण. बर. ठीक आहे. कम्प्लिटली नियंत्रण. त्यांना कधी श्वास सोडायचा आहे, कधी तुम्हाला हे करायचं आहे, त्यांना परफेक्टली ती उपाधी त्यांना मिळते. आणि परिव्राजकाचार्य जर म्हटलं आपण तर संन्यास मार्गामध्ये तो एका ठिकाणी थांबू शकत नाही. आचरणातून तो लोकांना ज्ञान देतो आणि तो चातुर्मासाचे जे ठिकाण असतील किंवा त्या ठिकाणी त्याला भ्रमंती करावी लागतं. म्हणजे तो ऑलवेज भ्रमंतीमध्ये असतो. तो एका ठिकाणावर थांबू शकत नाही. म्हणून थोरले स्वामी महाराज भारतातले जे प्रमुख ठिकाणं आहेत, जवळपास भारत भ्रमणच म्हणू आपण त्याला पूर्ण कम्प्लिटली, तर त्यांनी बरेच राज्य त्यांनी कव्हर केलेत. ज्या ज्या ठिकाणी ते गेले जवळपास 24 चातुर्मास महाराजांचे झालेले आहेत. अच्छा. त्या ठिकाणांचा जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रापासून ते व्यक्ती माणगावपासून निघाली आणि माणगावपासून निघालेली व्यक्ती गुजरातला बडोदा जिल्ह्यात गरुडेश्वर या ठिकाणी त्यांनी देवसमाधी शेवटी घेतली. अच्छा.